महसूल सेवक संघटनेचा महसूल सेवक संघटनेचा लढेंगे 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 लढेंगे। रवींद्र पटेले विदर्भ महसूल सेवक संघटना अध्यक्ष। आज जवळपास 3 तारखेपासून आम्ही ह्या आंदोलनाच्या परमिशन मिळाली पाहिजे म्हणून खूप प्रयत्न करून 3-4 दिवस एकसारखे राबून सुद्धा आमची 11 तारखेला रात्री 1:30 वाजे जवळपास आमची परमिशन नाकारली। पण पुन्हा आम्ही प्रयत्न सोडले नाही आणि 12 तारखेला परमिशन घेऊन आम्ही आज या संविधान चौकामध्ये आमच्या महसूल सेवकांना चतुर्श्रेणी मिळाली पाहिजे म्हणून दुसरा दिवस प्रयत्न करीत आहोत। दुसरा दिवस आहे आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आज सुद्धा आमचे महसूल सेवक राज्यभरातून येऊन आलेले आहेत, कारण सर्वांना चतुर्श्रेणीची हक्काची मागणी लढून जर भेटत नसेल तर शासनाचा म्हणजे धिक्कार केल्याशिवाय पर्याय नाही, कारण ही आमची मागणी जवळपास 60 वर्षापासून सुरू आहे। असा एकही वर्ष नाही गेला की आम्ही आंदोलन केलं नाही। पायी आंदोलन केलं, नैतिक आंदोलन केलं, भरपूर आंदोलनं झाली, पण अजूनपर्यंत जेवढे सरकार आले त्या सरकारने कोणत्याही सरकारने आम्हाला चतुर्श्रेणी दिली नाही। म्हणून आज आमचा दुसरा दिवस, जोपर्यंत आम्हाला सरकार चतुर्श्रेणी बहाल करणार नाही, देणार नाही, तोपर्यंत आम्ही या नागपूर म्हणजेच इथून संविधान चौकातून माघार घेणार नाही। आज महसूल मंत्र्यांचा दौरा आहे नागपूरमध्ये खास, तर ते इथनं गेले वगैरे असेल तर त्यांचं लक्ष तुमच्याकडे वेधलं नाही का? आम्ही स्वतः एक टीम आमची शिष्टमंडळ घेऊन आम्ही साहेबांच्या घरी बंगल्यावर गेलो होतो। साहेब बाहेर गेले होते, त्यांची भेट झाली नाही। आम्ही एक निवेदन सोडून आलो की साहेब जर येतील तर आमची भेट करून द्या म्हणून आम्ही संविधान चौकात बसलो म्हणून सांगितलो। साहेब इथूनच गेले, पण साहेबाला काही आमच्याकडे पाहण्याची किंवा लक्ष देण्याचीच वेळ मिळाली नाही। पण आम्ही काही का असे ना, आम्ही हा संविधान चौक सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला चतुर्श्रेणी मिळणार नाही। काय नाव आहे आपलं? वैशाली कोल्हे, धामणगाव रेल्वे महसूल सेवक आहे आणि विदर्भ संघटना महिला अध्यक्ष आहे। इंग्रजाच्या काळापासून जे काही आमचा एक विषय आहे कोतवालाचा, आणि हा विषय फक्त इथपर्यंत थांबलेला नाही आहे। आज त्यांनी फक्त नाव बदलवलेलं आहे पण काम बदललेलं नाही आहे। त्याच्यामुळे जर आज काही आमच्या शासनाचा जो काही निर्णय आमच्याकडे पाहायचा जो दृष्टिकोन आहे तो जर बदललेला नाही तर शेवटी आमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि आजपर्यंत फक्त जेंट्सच उपोषण करत होते, पण आज एक लेडीज बसणार आहे उपोषणला। हे शासनाला आम्हाला दाखवून देणं आहे का आम्ही कोतवाल हा काय आहे, आणि शासनाचे जर सर्व कामं जर तलाठी करत असत आणि कोतवालाकडे काहीच कामं नसत तर कोतवाल त्यांच्या कामाचा नाही असा त्याचा उद्देश होते। पण जर शासनाला हे गोष्ट दाखवायची आहे आम्हाला, तर त्यांना आम्हाला इथं येऊन जर त्यांनी नाही आले आणि आमची प्रत्यक्षात भेट नाही घेतली तर वैशाली कोल्हे समोर त्यांच्या लढाईवर आमरण उपोषण करायला कधी पण तयार आहे। काय सांगाल भाऊ, आज दुसरा दिवस आहे? मी योगेश भाऊराव शेडमाटे, राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना। खरं तर 1960 पासून ही जी मागणी आमची आहे, तत्पूर्वी सांगायचं झालं तर आम्ही वेतनाचे कर्मचारी होतो, परंतु 1990च्या दरम्यानमध्ये तत्कालीन सरकारने तो शासन निर्णय रद्द करून आम्हाला परत मानधनी कर्मचारी म्हणून केले। मी तुमच्या माध्यमातून माननीय महसूल मंत्री आणि इतर नागपुरामधले असलेले मुख्यमंत्री यांना विनंती करू इच्छितो की हा सामान्य महसूल सेवक हा तुमच्या महसूल क्षेत्राचा कणा आहे, आणि तुम्ही आमचा कणा जर तुमच्या हौशी पद्धतीनं मोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या आंदोलनाच्या पद्धतीनं तुमचा कणा मोडल्याशिवाय राहणार नाही। खरं सांगायचं झालं तर 15,000मध्ये तुमच्या ड्रायव्हरचा सुद्धा पगार 15,000 नाही, 15,000 भागत नाही। तर हा सामान्य महसूल सेवक 3 ते 7 गावं सांभाळणारा 10 रुपये चप्पल भत्ता, या 10 रुपये चप्पल भत्ता म्हणजे आमची अवहेलना करता तुम्ही, कशाला देता ते तरी देऊ नका। मग आम्हाला शासनाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की किमान आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर आमच्या भावनेचा विचार करून आमच्या कामाचा आधार घेऊन आमच्या कामाचा मोबदला आम्हाला सन्मानानं जगण्याच्या पद्धतीनं द्यावा, ही तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती असेल। काय सांगाल साहेब, आज दुसरा दिवस आहे, महसूल मंत्री इथनं आले गेले परंतु तुमच्याकडे लक्ष दिलं नाही, काय म्हणाल? नमस्कार, मी स्वराज जिल्टे, जिल्हाध्यक्ष वर्धा तथा राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य। महसूल मंत्री आले, येऊन जाणार आहे, त्यांना कसं आहे इथे येण्याचा भेव वाटत आहे आम्हाला। तिथून त्यांना या गोष्टीचा धाक वाटला की सर्व महसूल सेवक इथे आलेले आहे आणि ते आपल्या घरासमोर बसणार आहे। त्या भयापोटी त्यांनी आम्हाला तिथे परवानग्या नाकारल्या रात्री 1:30 वाजता, व आज इथून गेले सुद्धा त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे। त्यांना माहीत आहे आम्ही उठणारे लोक नाही आहोत, आम्ही चतुर्थ श्रेणी घेऊनच जाणार आहोत, परंतु त्यांनी आमचे आंदोलन मोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। परंतु आज आम्ही सर्वजण एक निश्चय घेऊन आलेलो आहोत की आम्ही
घरी जाऊ तर श्रेणी घेऊनच जाऊ किंवा इथून आम्ही जाणार नाही आहोत. त्यामुळे जे काही एवढे महसूल सेवक जमलेले आहे पुन्हा येणे चालू आहे आणि पुन्हा येतीलच. हे सर्वजण इथे पूर्ण चक्का जाम करून अन्नत्याग आंदोलन करेल. पुन्हा आंदोलनाचे स्वरूप जे आहे ते वेगळ्या प्रकारचे होईल आणि आम्ही ते वेळेवर सांगू तुम्हाला. परंतु सांगायचं एवढंच आहे की लोकशाही दाबण्याचा यांचा जो डाव आहे तो आम्ही कधीही साध्य होऊ देणार नाही आणि लोकशाहीच्या हक्कानेच आम्ही श्रेणी मिळवणार. काय सांगाल भाऊ, कुठनं आले आपण? नमस्कार सर, मी वर्धेवरून आलेला आहे. माझं नाव शुभम क्रिकेट, मी सर्वसामान्य कोतवाल आहे. आमच्या सर्व महसूल सेवक बांधव आणि भगिनींतर्फे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा आणि आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्हाला एकच सांगायचं आहे की हे जे आंदोलन लागलेलं आहे त्या आंदोलनाकरता कडे लक्ष द्यावं आणि आमची मागणी मान्यता करावी ही आमची नम्र विनंती आहे. आणि बस एवढं बोलतो. हमको देनी होगी।